बनवणार आहे, मस्त असा मसाला, घरगुती मसाला बनवणार आहे. आणि मला जेवढे येतं जेवढं जमतं ते तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे मी आज. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, मला जास्त मसाल्यांचे ते पदार्थ त्यांची नावं माहित नाही, कशाला काय म्हणतात. जेवढे नावं माहिती तेवढे मी तुम्हाला सांगणार. कारण आपण जर किराणा दुकानामध्ये गेलो ना, त्यांना म्हटलं एक किलो मिरचीचा मसाला बनवायचा आहे, तर तेवढ्या प्रमाणात ते आपल्याला बरोबर सगळे मसाले देतात. किंवा एक दोन तोळे असतात ते देतात, किंवा पावशेर वरती देतात. तर मी सगळा 1 किलो मिरचीसाठी ना, हे बघा एवढा मसाला आणलाय, जवळून दाखव. आणि हा जो मसाला आहे ना, हा सगळा मिळून आहे ना, हा सगळा हे धरून हिंग वगैरे धरून हा पावशेर आणलाय. आणि एवढी हळकुंड मी सेपरेट आणलेली. तर यामध्ये बघा काय काय तुम्हाला दिसत असणार आहे. हे आहे हिंग, हे बघा, हे काय म्हणतात ते सुद्धा मला कशाला काय म्हणतात ते कमेंट करून सांगा. याच्यात एक जायफळ आहे आणि एक काय माहिती मला ते नाही सांगता येणार. ही तर विलायची, हे पण मला माहिती आहे. हे दगडी फुल आहे, हे पण मला माहिती आहे. हे तमालपत्र आहे, ही मोठी विलायची वाटतं, हे बघा. आणि छोटी विलायची पण आहे. अजून त्यात खसखस पण आणलेली. सगळे म्हणजे जवळजवळ 10-12 पदार्थ असे साहित्य होते. हे बघा, छोटी विलायची पण आहे, दगडी फुलं आहे, लवंग आहे, मिरे आहे, शहाजिरे आहे. अजून ह्याला काय म्हणतात ते तुम्ही मला सांगा कमेंट करून. सगळ्या वस्तूंना मला नावं आहे ना नक्की कमेंट करून सांगा, की ज्यामुळे मला माहिती होईल कशाला काय म्हणतात. आणि खास करून याला काय म्हणतात ते सुद्धा मला सांगा. हे पण मला माहित नाही. हे कोणतं तरी फुल आहे, हे पण मला माहित नाहीये. असे भरपूर काही आहेत त्यामध्ये. तर तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. सगळं आणलेलं आहे बघा. इथं खसखस ते दिसतंय बघा. आणि हा जो एवढा मसाला आहे ना, हा 350 रुपयाचा आणलेला आहे. त्यामध्ये हिंग पण आहे आणि ही हळकुंड ही सेपरेट घेतलेली आहे मी. तर हे एवढं घेतलंय मी पावशेर मसाला. आणि 1 किलो मिरचीसाठी ना मी अर्धा किलो धन आणलेली. तर आता ही धन जी आहेत ना, मी ती व्यवस्थित निवडून घेणार आहे. याला काही निवडायची गरज नाही, कारण ते चांगलं आहे. आणि याला आता आपल्याला व्यवस्थित कसं बनवायचं काय ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. आणि मी हे सगळे ना कांडक मशीनवरती दळून आणणार आहे. तर हे बघा, धन एकदम गावरान धन आहे. इतका भारी वास इथून सोडल्या हाय ना, आला की नाही? हा, लय बरं आला. लय मस्त वास आला. हे बघा, आता ही धन आहे ना थोडीशी पाकडून घेते मी. घाण वगैरे असली तर ती हे बघा अशी पुढे येईल. शक्यतो धन एकदम चांगले आहे, जास्त काही नाही. आता हा थोडाफार कचरा तर राहतोच, हे धनांचंच असतं. आणि पाहिली तुम्ही आता हे धन झालेले धन. आता खोबरं, तर खोबरं आणलेलं आहे मी हे पावशेर. त्याच्यातलं थोडं मी खाल्लं. हा, थोडस दीदीने खाल्लं. तर 1 किलो मिरचीला मी पावशेरच खोबरं घालणार आहे, कारण खोबरं आपण तसं वरून थोडस टाकत असतो. आता याचे पण छोटे छोटे काप करून घेईन, ते पण तुम्हाला मी दाखवेन. आणि 1 किलो मिरचीसाठी बघा, ही आणली आहे मी बेडगी मिरची पावशेर. हा, ही पावशेर 110 रुपये पावशेर मिळाली. हे बघा अशी आहे ही बेडगी मिरची. की याच्यामुळे काय होतं, मसाल्याला अशी मस्त अशी भारी तरी येते. आणि खोबरं आहे, आता हळकुंड आहे, हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचे. याची छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे. आणि ही तर आहे मसाल्याची लाल मिरची. ही आहे आपली 1 किलो लाल मिरची, जी की मी निवडून ठेवली आहे. जवळजवळ तिच्यामध्ये पावशेर एक घाणच निघली असं. आणि खूप तिखट मिरची आहे बघा. असं समतच एक फोटो घेते. थांब थांब 1 सेकंड. हा, सगळं दिसते, सगळं दिसते. बस झालं. तर आहे ना, थंबनेल साठी दीदीने फोटो घेतला माझा एक. आणि आता हे मिरच्या वगैरे सगळं आहे ना, आता निवडलेलं आहे मी. तर हे भाजून घेणार, सगळं भाजणार, ते तुम्हाला दाखवणार. अगोदर सगळं निवडून हे घेते. सगळे एकत्र ठेवायचं का सेपरेटच? नाही, आता करताना मी काय करणार आहे, हा मसाला भाजला ना, हा सेपरेट ठेवणार आहे. हळकुंड पण सेपरेट ठेवणार आहे, खोबरं सेपरेट ठेवणार आहे. फक्त ह्या दोन्ही मिरची आहेत ना, ह्या मी एकत्र करणार आहे. धन पण बाजूला ठेवणार आहे. मग तिथं गेल्याच्या नंतर मग बघू आपण, हाय की नाही.
कारण ते दादांना म्हणजे त्यांच्या पद्धतीनं टाकतात बरोबर कुटायच्या टायमाला. शक्यतो ते तिथे सगळे एकत्रच करून घेतात, पण आपण इथून नेताना सेपरेट सेपरेट घेऊन जाऊ. तर आता ह्या मिरच्या निवडलेल्या आहे, ह्या सुद्धा निवडलेल्या आहे, नीट केलेल्या आहे. फक्त काय राहिले माझं धन राहिले नीट करायचे आणि खोबऱ्याचे बारीक बारीक काप करायचे राहिले, तेवढे करून घेते. हे नीट करून घेते, याचे काप करून घेते, मग तुम्हाला दाखवते. बघा सगळे धन आहेत ना, मी सर्व नीट केलेत मी आता व्यवस्थित. आपलं किचन छोटा आहे तर मग म्हणलं ह्या बघा असं मांडलंय मी इथं मिरच्या इथं मांडलंय ह्या जाळीवर. तर धन व्यवस्थित नीट करून घेतले मी आणि बाकीचं तर नीट केलेलं होतं आणि खोबरं चिरून घेतलंय. आता एक 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 काय करते मी भाजून घेते आणि मग तुम्हाला पण दाखवते. आणि मिरच्या सगळ्या शेवटी भाजते, कारण कसे त्या तिखट आहे ना, ठसका होईन म्हणून. तर चला तुम्हाला सर्व व्यवस्थित भाजताना मी दाखवते. जास्त तेल वापरायचं नाही आपल्याला, थोडं थोडंच तेल वापरायचं आहे, कारण मसाला ना ज्यादा तेल वापरलं ना तर खराब होऊ शकतो आपला. सगळ्यात आधी खोबरं घेते भाजून मी व्यवस्थित. ज्यादा नाही जाळायचं आपल्याला, थोडंसं लालसर भाजून घ्यायचंय. हे बघा असं सगळीकडून आपल्याला चांगलं थोडंसं नाही का लालसर खोबरं सारखं हे करीत राहायचं, त्याला फिरवीत राहायचं की ज्यामुळे ते एका साईडला जास्त जळायचं नाही. तर हे बघा ह्या पद्धतीने खोबरं मी भाजून घेतले. आता काढून घेते. पुन्हा थोडंसं तेल घेते मी आणि आता हे सगळं एकत्र मी असं भाजून घेते. कागद कमी गॅसवर भाजते मी. हे पण टाकून देते. दोनदा करायला पाहिजे होतं. आणि याच आहे ना तुम्ही आधी चुरा करायला पाहिजे, ते माझ्या लक्षात आलं नाही. आधी चुरा करून घ्या म्हणजे कसं भाजताना व्यवस्थित भाजतंय. आणि ही खसखस आहे ना जास्त हाताला लागत मी. आणि इतका छान असा मस्त स्मेल येतो मसाल्यांचा. आणि मसाला सगळा काढून घेतला. पर पंखा चलता है. आता ठसका. बापू टाकलंच ठसका झाला. सांगा
मिरच्यानं अवघड काम झालं आहे. कारण मिरच्यांचं लय ठास करतो. एक तर नाक बांधून घ्यावं लागेल, तोंड बांधून घ्यावं लागेल. दिदी तू तोंड बांधून घे बा. बांधलं. हे बघ इथं हात लावून नको, आग होईल मिरच्याने. एक तर कढई झाली छोटी. तरी एकदम कमी गॅसवर भाजते मी. ह्या पद्धतीने सगळ्या मिरच्या भाजून घेते मी. आणि हे जे मसाल्याचं प्रमाण आहे ना एकदम व्यवस्थित आहे बरं का. फक्त काय करायचं, ही मिरची ना मी 2दा करून भाजायला पाहिली होती, पण ते माझ्याकडनं राहून गेलं. मग मी एकदाच काढून नंतर व्यवस्थित भाजली, पण ते काही व्हिडिओमध्ये मी दाखवलं नाही. आणि जे हा कुंड आहे ना, तर ते ना खलबत्त्यामध्ये असे तुकडे करून घ्यायचे आणि तेल टाकून त्याला म्हणजे जास्त नाही, थोडंसं तेल टाकायचं आणि तळून घ्यायचे. त्यामुळे काय होते, ते दळायला पण सोपे जातात आणि त्यामुळे मसाल्याला भारी असा रंग येतो. तर नक्की तुम्ही ते हळकुंड आहे ना तेवढे फक्त तळून घ्या, नाही तर बाकी मसाल्याचं सगळं प्रमाण सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेला आहे आणि आपला मसालासुद्धा एकच नंबर झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी दाखवीन. मला खरं म्हणजे ना मसाला दळून आणलेला दाखवायचा होता डायरेक्ट दळताना, पण तिथं त्यांनी नाही म्हटलं मला, त्याच्यामुळे मला ते दाखवता आलं नाही. डायरेक्ट मसाला बनवून आणला, पण मला व्हिडिओ काय शेअर करता आलं नाही. आणि हळकुंड जे आहे ना, मी तसं सांगेन तुम्हाला, ते ना थोडंसं फोडून बारीक तुकडे करून तेलात तळून घेतले होते बरं का. ते कारण मसाल्यामध्ये तळायचे राहिले होते, जे बाकीच फक्त फोडून घेतलं होतं. आणि हा बघा किती मस्त असा मस्त मसाला झाला आहे ना. त्याच्यात थोडासा लालसर दिसतोय, पण आता भारी असा मस्त मसाला झालेला आहे आपला. हे बघा, आणि इतका भारी वास येतोय ना, एकदम मटन मसाला कसा असतो तसा मसाला तयार झालेला आहे. आणि हे जे एवढं आहे ना, ते एवढं त्याने दिलं होतं बिल. आणि हा जो मसाला आहे ना, तर हा सगळा किती भरला माहिती आहे का, 2 किलो 200 ग्रॅम भरला. मसाल्याचा व्हिडिओ मी तुम्हाला सगळा शेअर केला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. काळजी घ्या. बाय.